गाथा प्रस्तुत बिर्याणी फेस्टिवल आजपासून सुरू झालेला आहे। ठाण्यातील उपवन तलाव शेजारी असलेल्या मैदानात या बिर्याणी फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या फेस्टिवलचं उद्घाटन अभिनेता संतोष जुवेकर याच्या हस्ते करण्यात आलं। पुढील 3 दिवस म्हणजे 21, 22 आणि 23 फेब्रुवारी संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत हा फेस्टिवल सुरू राहणार आहे। अत्यंत प्रसन्न वातावरणात फेस्टिवलला सुरुवात झालेली आहे। या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या व्हेज आणि नॉन-व्हेज बिर्याणी खवय्यांना खायला मिळणार आहे। प्रामुख्याने बांबू बिर्याणी, कुल्हड बिर्याणी, टिक्का बिर्याणी आणि बिर्याणीचे इतरही विविध प्रकार या फेस्टिवलमध्ये असतील। सोबतच संगीतमय मेजवानी सुद्धा खवय्यांना बिर्याणीची चव घेता घेता ऐकायला मिळणार आहे। ठाणं ओळखलंच जातं खवय्यांसाठी आणि ठाणं आधीपासूनच फार फेमस आहे खाण्याच्या बाबतीत आणि चवीच्या बाबतीत। कारण आमच्याकडे ठाण्याची फार जुनी तांबे किंवा मामलेदारची मिसळ किंवा बबनचा पायापाव हे सगळं फेमसच आहे। आणि आता ठाण्यात आणखीन खूप छान छान जॉईंट आलेत आणि आज बिर्याणी फेस्टिवल येते। गाथा बिर्याणी फेस्टिवलचं ओपनिंग मी केलं। अनेक वेगवेगळ्या टेस्टच्या, वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगळ्या टाईपच्या बिर्याणीज इकडे आहेत। मला वाटतं आज सुरू झालं, 3 दिवस आहे, त्यामुळे ठाणेकरांना चांगली संधी आहे। उत्तम बिर्याणी चेपायला या इकडे, आस्वाद घ्या, कारण जेवताना एक छान वातावरण निर्मिती लागते, ती खूप सुंदर आहे। इथे या, एन्जॉय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।